So good morning. Today we start with applications of total internal reflections. So today in this article, applications of total internal reflections. हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन प्रॅक्टिकली यूज कुठं होतं हे बघायचं आपल्याला. सो फर्स्ट ॲप्लिकेशन इज ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर. सो फर्स्ट ॲप्लिकेशन इज ऑप्टिकल फायबर. So first application is optical fiber. Okay. So optical fiber, it is one particular cable. एक केबल असते अशी ऑप्टिकल फायबर म्हणजे ह्यामध्ये देर आर 3 लेयर्स. त्यामध्ये 3 लेयर आहेत. त्यातला हा फर्स्ट लेयर आहे की ह्याला आपण कोर म्हणतो. ओके, दिस इज कोर. कोर ऑफ द ऑप्टिकल फायबर. ओके, पहिल्यांदा ही वायर ड्रॉ करून घ्या, मग नंतर आपण बघूयात एक्झॅक्टली काय काम करतं आणि तिथे इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अप्लाय कसं होतं ते बघू आपण. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक प्रोटेक्टिव्ह कोटिंग असतं. प्रोटेक्टिव्ह कोटिंग. सो दिस इज नोन ॲज क्लॅडिंग. हे दुसरं आहे प्रोटेक्टिव्ह कोटिंग, त्याला आपण म्हणतो क्लॅडिंग. त्याच्या आउटर साईडला एक कोटिंग आहे. आउटर साईडला इथं आउटर साईडला एक कोटिंग आहे. ओके, हे कोटिंग आहे, ह्याला आपण म्हणतो जॅकेट. जॅकेट. तुम्ही कधी वायर कट केले? वायरच्या आतमध्ये अशा लेयर्स असतात बघा. एक पहिल्यांदा एक कॉपरची वायर असते, बरोबर. तुम्ही वायर कट करा आणि आत बघा, बरोबर एक सेक्शन तुम्ही असा त्याचा क्रॉस सेक्शन बघितला तर बरोबर त्याच्या सेंटरला एक असा कॉपरचा एक तुम्हाला पीस दिसतो. ओके, आणि त्याच्या बाहेर प्लास्टिक कोटिंग असतं. प्लास्टिक कोटिंग असतं, बरोबर. आता हे तुमचं जे काही चार्ज आहे, चार्ज किंवा इलेक्ट्रिक करंट, तो कुठून फ्लो होतो? त्या वायरमध्ये इथून फ्लो होतो, कॉपरमधून. आणि हे प्लास्टिक कशासाठी असतं? तर ह्याचं प्रोटेक्शन असतं ते. म्हणजे ह्याच्यापासून प्रोटेक्शन, बाहेरच्या एन्व्हायरमेंटचं व्हावं आणि एन्व्हायरमेंटपासून ह्याचं व्हावं, ह्यासाठी ते कोटिंग असतं, प्लास्टिक कोटिंग. म्हणजे हे जर ओपनली ठेवलं तर काय होईल? तुमचा जर टच झाला तर काय होईल? तुम्हाला करंट लागेल, बरोबर. म्हणून काय करतात, एक नॉन इन्सुलेटिंग मटेरियलचं कोटिंग देतात त्याला. नॉर्मल वायरमध्ये नॉन इन्सुलेटिंग मटेरियलचं कोटिंग असतं तिथं. तसंच एक ऑप्टिकल फायबर म्हणून एक प्रकार आहे. काय ऑप्टिकल फायबर? आता हे जनरली टेलिकम्युनिकेशनमध्ये यूज करतात. तुमच्या फोनच्या वायर्स असतात टेलिकम्युनिकेशन, त्याच्यामध्ये ह्या टाईपच्या जिथं सिग्नल्स ट्रान्सफर होतात, जिथं सिग्नल ट्रान्सफर होतात, ज्याला आपण टेलिकम्युनिकेशन वायर्स म्हणतो, त्या असतात ऑप्टिकल फायबरच्या. क्लिअर? आता याच्या सेंटरला एक आहे कोर, त्यानंतर आहे क्लॅडिंग आणि त्यानंतर आहे जॅकेट. एक अशा टाईपचं ऑप्टिकल फायबर असतं. ओके, तुमचे जे सिग्नल पास होणार आहेत या कोरमधून पास होणार आहेत. जसं की नॉर्मल वायरमध्ये काय होतं, जसे तुमचे करंट ह्या कोरमधून, कॉपरच्या कोरमधून पास होतो, तसा ह्या कोरमधून ते सिग्नल्स पास होणार आहेत. ठीक आहे. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन बघू पहिल्यांदा, मग त्याचं वर्किंग बघूया. एक्झॅक्टली हे कसं कन्स्ट्रक्ट केलेलं असतं ते बघूया पहिल्यांदा. फिगर काढली. आता याचं कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल फायबर. कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल फायबर. त्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ extremely thin and flexible core
extremely thin transparent, extremely thin transparent and flexible core surrounded by an optical rarer flexible cover is known as cladding. याला ब्रॅकेटमध्ये लिहा क्लॅडिंग, याला आपण क्लॅडिंग म्हणतो. हे त्याचं पहिलं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्शनचा पॉईंट येतो यामध्ये. फॉर प्रोटेक्शन whole system is coated by buffer or jacket. Second construction. Okay, so third one is entire thickness of fiber is less than entire thickness of fiber is less than 1/2 mm. Third construction and final is and whole number 4 and whole system is coated by jacket. हे एवढं ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. आता बघा इथं लिहा आधी सगळं. हे 4 पॉईंट्स लिहून घ्या. हां, पहिला पॉईंट आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली थिन ट्रान्सपरंट अँड फ्लेक्झिबल कोर. म्हणजे एकदम थिन म्हणजे पातळ, ट्रान्सपरंट म्हणजे काय, ज्यातून आरपार दिसतं असं ट्रान्सपरंट. त्यानंतर फ्लेक्झिबल म्हणजे काय, जसं की ते आपण वाकवल्यानंतर ते ब्रेक होत नाही, त्याला आपण फ्लेक्झिबल म्हणतो. जरी ताणवलं तरी ते ब्रेक होत नाही, अशा ऑब्जेक्टला आपण फ्लेक्झिबल म्हणतो. ओके. तर फ्लेक्झिबल कोर, ही कोर कशी आहे, ट्रान्सपरंट आहे, फ्लेक्झिबल आहे. ओके. आणि ह्याच्या बाहेर एक प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे. त्या प्रोटेक्टला म्हणजे त्याच्या सराउंडेडमध्ये एक प्रोटेक्टिव्ह ऑप्टिकल रेअर्ड फ्लेक्झिबल कोटिंग आहे. म्हणजे काय, ऑप्टिकल बेसिकली ते प्लास्टिकचंच असतं, पण रेअर मीडियमचं असतं. रेअरर म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याचा मीडियम काय असतो, रेअरर आहे. लक्षात येते. रेअरर काय म्हटलं, ह्याचा मीडियम रेअरर आहे, रेअरर मीडियम लक्षात घ्या. ओके. कम्पेअर टू दिस मीडियम, ह्याचा मीडियम कसा असणार आहे, डेन्सर असणार आहे. म्हणजे त्यामागे एक रिझन आहे, आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन करायचं आहे ह्या दोन्हीच्या मध्ये. त्यामुळं ह्याचा मीडियम असतो तो रेअरर असतो, ते लेस डेन्स असतं. ओके. आणि ह्याचं ते फ्लेक्झिबल असतं बट डेन्सिटी हाय असते त्याची. क्लिअर. हा झालं त्याचं फर्स्ट कन्स्ट्रक्शन. आता सेकंडमध्ये काय होतं, आता हे सगळं प्रोटेक्ट करायला ह्यातून ॲक्च्युली आपलं सिग्नल्स पास होणार आहेत. कशामधून, या क्लॅडिंग आणि कोअरमधून. कोअर आणि क्लॅडिंगमध्ये तुमचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे आणि त्यातून सिग्नल जाणार आहेत. आता हे सगळं प्रोटेक्ट करतं तुमचं जॅकेट काय करतं, त्याला प्रोटेक्ट करतं. त्यानंतर ह्या टोटलचा एंटायर थिकनेस असतो ना, हा आता ॲक्च्युली कोर लॉंग कोर असते. ह्या केबल्स भरपूर अशा 1-1 किलोमीटरच्या केबल्स असतात. ओके. 1-1 किलोमीटरच्या केबल्स असतात, टाकतात त्या एका ह्याच्यापासून दुसऱ्या ह्याच्यापर्यंत. ते BSNLच्या केबल टाकतात बघा, त्याच असतात त्या. म्हणजे लॉंग केबल्स असतात त्या अशा. ठीक आहे. आता ॲक्च्युली
हे जो थिकनेस असतो एंटायर थिकनेस इथून इथपर्यंतचा तो हार्डली 1/2 mm असतो. आता बेसिकली ते डिपेंड करतं तुमच्या सिग्नल्सवरती, पण बेसिकली जे ऑप्टिकल फायबरचा जो टोटल थिकनेस असतो तो 1/2 mm असतो, 1/2 mm असतो. ठीक आहे. आता त्यानंतर होल सिस्टम. आता ही सगळी सिस्टम म्हणजे कुठलं रेअर आणि डेन्सर मीडियम म्हणजे कोर आणि क्लॅडिंग आहे. एका जॅकेटमध्ये म्हणजे ब्लॅक कलरची स्ट्रॉंग वायर असते, कोटिंग असतं, त्याच्यामध्ये त्याला इन्सर्ट करतात. ओके. आता हे इन्सर्ट करण्यासाठी पण काहीतरी रिझन आहेत, सिग्नल लॉस वगैरे होण्यात म्हणून ते करतात तसं. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला कन्स्ट्रक्शन कसं होतं याचं. हां, आता ह्याचं वर्किंग सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली. आता वर्किंगमध्ये पहिली कंडिशन म्हणजे तुमचा जो काय इथून सिग्नल्स ज्यावेळी एंटर करणार आहेत. ओके. आता बाकीचं मी थोडंसं हे करतो. समजा इथून तुमचे सिग्नल एंटर करतील पहिल्यांदा. कुठे एंटर करतील? वायरमध्ये. ओके. आता वायरमध्ये केल्यानंतर इथं तुमचा मीडियम चेंज होणार आहे. हा तुमचा इंटरफेस आहे. इथं काय आहे तुमचा इंटरफेस आहे. दुसऱ्या मीडियममध्ये ते सिग्नल एंटर करणार आहेत. आता ते सिग्नल जनरेट कसे होतात वगैरे तो इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. हां, फक्त सिग्नल्स. ओके. लाईट सिग्नल असतात ते पहिल्यांदा एंटर करतात तुमच्या ह्या सेक्शनमध्ये. क्लिअर. आता केल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. पण आता रिफ्लेक्ट करताना एक कंडिशन असते. रिफ्लेक्ट करताना तुमचा जो अँगल ऑफ इन्सिडेंट आहे ह्या केसमध्ये, हा म्हणजे हा अँगल इन्सिडेंट अँगल, ह्या रेचा इन्सिडेंट अँगल तो ऑलवेज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल पाहिजे. पहिली कंडिशन. बरोबर. क्रिटिकल अँगलच्या वर असला तर काल काय सांगितलं मी तुम्हाला, डायरेक्टली सेम मीडियममध्ये रेज रिफ्लेक्ट होतात. क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगल असेल इन्सिडेंट अँगल तर येणारा रे परत सेम मीडियममध्ये रिफ्रॅक्ट न होता रिफ्लेक्ट होऊन जातो. समजते. त्यानंतर इथं काय होणार, जर तुमचा क्रिटिकल अँगलपेक्षा हा इन्सिडेंट अँगल जास्त असेल तर तुमचा जो काय सिग्नल आहे तो बाहेर जाणार नाही, या मीडियममधून रिफ्रॅक्ट होणार नाही. तो काय होईल, रिफ्लेक्ट होईल, इंटरनली रिफ्लेक्ट होईल. कारण माझा हा जो काय इन्सिडेंट अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आहे. ओके. काल तुम्हाला एक फिनॉमिनन सांगितलं होतं मी, क्रिटिकल अँगलपेक्षा इन्सिडेंट अँगल जास्त असेल तर रिफ्रॅक्शन होत नाही तर रिफ्लेक्शन होतं. त्याला आपण टोटली इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. म्हणजे हा जो काही सिग्नल आहे तो इंटरनली रिफ्लेक्ट होईल. ओके. तो परत इथं आता क्रिटिकल अँगलपेक्षा हा अँगल जास्त असल्यामुळे तो परत रिफ्लेक्ट होईल आतमध्ये. तो असं ही प्रोसेस सुरू राहील. म्हणजे हे रिफ्लेक्शन इंटरनल होत राहील असं. ओके. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत राहील. आता हे का केलं, हे अनेक दुसरी कंडिशन आहे. दुसरी कंडिशन म्हणजे ही केबल बनवताना तर तुमचे जे सिग्नल्स आहेत, सिग्नल्स म्हणजे जे लाईट सिग्नल्स आहेत ना, ते सिग्नल्स आहेत ते ऑलवेज डेन्सर टू रेअरर जायला पाहिजे. डेन्सर टू रेअरर. हां, म्हणजे आता बघा तुम्हाला कुठल्या इंटरफेसला येणार आहेत, ह्या इंटरफेसमध्ये येणार आहे. ॲक्च्युली ते ह्या इंटरफेसमध्ये येणार आहेत. इथं हा इंटरफेस कुठला आहे वरचा मी तुम्हाला सांगितलं होतं, रेअरर आहे. ॲक्च्युली दिस इज डेन्सर. ओके. डेन्सर आहे हा. डेन्सरमधून ते रेअररमध्ये जाणार आहेत. ॲक्च्युली इथून दाखवा, ते सिग्नल्स इथून दाखवा रिफ्लेक्ट होणार आहे. ओके. असे रिफ्लेक्ट होते. म्हणजे डेन्सर टू रेअरर जाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इन्सिडेंट अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असणार आहे. समजते. तर ह्यामुळं हे इंटरनल रिफ्लेक्शन होत जाईल आणि तुमचे सिग्नल्स पास होत जातील. आता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक फायदा का होतो, तुमचं इंटरसेक्शनला डायरेक्टली रिफ्लेक्शन होत जातं. ओके. ही किलोमीटर्स अशा लॉंग वायर्स असतात त्या. ठीक आहे. हे असं कंटिन्यूस रिफ्लेक्शन होत जातं. त्यामुळे तुमचा सिग्नल लॉस कुठेही होत नाही. काय होत नाही, सिग्नल लॉस कुठेही होत नाही. ठीक आहे. आता जनरली समजा मी तर साधी वायर यूज केली असती. साधी वायरमध्ये काय असतं, एक तुमचं कंडक्टर असतो.
एक साधा कंडक्टर असतो आणि त्याच्यावरती कोटिंग असतं, त्याच्यावरती कोटिंग असतं. ओके. आता ह्या जर गोष्टी मी जर रेअर डेन्सर मीडियम, क्रिटिकल अँगल ह्या गोष्टी जर ह्याची काळजी नाही घेतली तर काय होणार आहेत, हे सिग्नल येणार आहेत, थोडा रिफ्लेक्ट होईल आणि थोडासा रिफ्रॅक्ट होईल, परत पुढे जाऊन थोडासा रिफ्लेक्ट होईल, थोडा रिफ्रॅक्ट होईल, रिफ्लेक्ट होईल, रिफ्लॅक्ट होईल. म्हणजे रिफ्लेक्शनसोबत रिफ्लॅक्ट पण होणार आहेत, रिफ्रॅक्ट पण होणार आहेत ना. त्यामुळे हे सिग्नल्स जे बाहेर जाणार आहेत हे लीक होणार आहेत सिग्नल्स, हे सिग्नल्स लीक होणार आहेत. हे सिग्नल्स लीक होतात म्हणजे काय होतं तर एखाद्या वेळेस तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉस कनेक्शन येतं. तुम्ही एकाला फोन लावलेला असतो, तिसराच तुम्हाला व्हॉईस ऐकायला येतो. तुम्ही कधी तसं अनुभवलं आहे का? कॉल केलेला असतो पण तिसराच आवाज येतो, क्रॉस कनेक्शन म्हणता तुम्ही त्याला. हे काय होतात, सिग्नल लॉसेस असतात. काय असतात? सिग्नल लॉसेस. हे सिग्नल लॉसेस ह्या नॉर्मल वायरमधून होतात. इथं काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळं सिग्नल लॉस म्हणजे अप टू 95% अवॉइड होतं सिग्नल लॉस. काही केसेसमध्ये होत असतील बट 95% सिग्नल लॉस अवॉइड होतं. ठीक आहे. आता एक हॅकिंग सिस्टम नावाचा एक प्रकार असतो, त्यात सिग्नल हॅक करतात. मोबाईलचे सिग्नल हॅक करणे वगैरे हे प्रकार असतात, ते ह्याच अशाच पद्धतीनं करतात. म्हणजे हे सिग्नल्स जे आहेत हे सिग्नल लीक करतात. इथून एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल लीक करायचा. ओके. आता पोलीस काही वेळा फोन ट्रॅप करतात. काय करतात, ते पर्टिक्युलर सिग्नल एका फ्रिक्वेन्सीचा लीक करायचा. त्यामुळं ते सिग्नल्स लीक होतात. त्यामुळे तो जो काय मेसेज आहे कॉन्फिडेन्शियल मेसेज तो बाहेर जाऊ शकतो. त्यामुळं ऑप्टिकल फायबर काय करतं, सो दे जस्ट अवॉइड लिकेज ऑफ सिग्नल्स. तुमचे काही सिग्नल्स लिकेज वगैरे ते अवॉइड होतं. कशामुळं? ऑप्टिकल फायबरचा यूज करून. क्लिअर. आता ही एक वायर झाली. तर ऑप्टिकल फायबर कशा असतात तर अशा, हे बघा ऑप्टिकल फायबर अशा नंबर ऑफ वायर्स असतात अशा. म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही थाउजंड्स ऑफ सिग्नल्स पाठवू शकता. म्हणजे हा एक सिग्नल झाला. असं ह्याचं बंडल असतं एका मोठ्या वायरमध्ये. ही एकच वायर नसते, ह्याच्यामध्ये एक असं मोठी एक बाहेर असं कोटिंग असतं, त्याच्यामध्ये असे नंबर ऑफ वायर्स, ते कट केल्यानंतर असे दिसतात बघा, असे बंडल्स असतात, नंबर ऑफ वायर्स असतात. समजते? दिस इज द ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके. हे सगळं ड्रॉ करून घ्या, काय लिहायला असेल तर करून घ्या. आता याचं आपण वर्किंग बघूया. आता मी तुम्हाला वर्किंग सांगितलं, तुम्हाला लिहून देतो एक्झॅक्टली वर्किंग होतं कसं. झालं असेल तर सांगा, वर्किंग स्टार्ट करूया. ओके. झालं. तर वर्किंग याचं लिहिताना एक्झाममध्ये तर पहिला पॉईंट लिहायचा वर्किंगमध्ये, वर्किंग ऑफ ऑप्टिकल फायबरमध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा. तर इट वर्क्स ऑन ते कुठल्या बेसवर काम करतं, इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहिला पॉईंट लिहायचा. हे कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं, इट्स वर्क्स ऑन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यानंतर पुढे लिहायचं an optical signal entering multiple total internal reflection before emerging out after several kilometers. हे जे काही इमर्ज्ड सिग्नल असतात, इमर्ज्ड सिग्नल्स has extremely low
हे केल्याची गरज नाही आहे. एम आर सिग्नल्स हां, हे एवढं, हे 2 पॉईंट्स येतात वर्किंगमध्ये. हां, हे आता वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ TIR. आता हे एकदा तुम्ही हे स्टेटमेंट टाकलं की हे रिफ्लेक्शन हे पूर्ण काय लिहायची गरज नाही आहे. म्हणजे क्रिटिकल अँगल इज इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, ह्या गोष्टी सगळ्या परत डिटेलमध्ये लिहायची काही गरज नाही. एक तुम्ही हे स्टेटमेंट टाकलं तर समजतं की हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरती काम करतं. ओके, आता ते कसं तुम्हाला सांगितले मी. पहिल्यांदा एंटर करेल सिग्नल तुमच्या डेन्सरमध्ये, डेन्सरमधून तो रिफ्लेक्ट होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल कारण तुमचा इन्सिडेंट अँगल मोठा आहे. त्यानंतर ते कंटिन्यूस प्रोसेस होत जाईल इंटरनल रिफ्लेक्शन, ते सिग्नल्स पास होतील. आता तो ह्याच्या बाहेर रिफ्रॅक्ट होणार नाही कारण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायला लागले, त्यामुळे तो रिफ्रॅक्ट होऊन सिग्नल लॉस होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, हे झालं त्याचं वर्किंग. त्यानंतर ह्यामध्ये बघा, ऑप्टिकल सिग्नल एंटरिंग मल्टिपल सिग्नल्स सफर्स म्हणायचं, सफर्स मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे हे जे काय रिफ्लेक्शन होणार आहेत, सो दॅट सिग्नल सफर्स मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन्स. ह्याचे मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहेत कुठपर्यंत, जोपर्यंत ते बाहेर इमर्ज होणार नाहीत, आउट होणार नाही, त्या एंडला आउट होणार नाही, तोपर्यंत त्याचं कंटिन्युअस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत राहील. हे कुठपर्यंत होईल, सेव्हरल किलोमीटर, जितकी ती लाईन आहे सिग्नलची तिथपर्यंत ते इंटरनल रिफ्लेक्शन होत राहील. हे 2 स्टेटमेंट लिहिले तरी चालतं वर्किंगमध्ये. लक्षात आलं तुमच्या त्याचं मिनिंग. हां, आता याचे बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर. हे वापरायचं का, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघूया. ॲडव्हान्टेजेसमध्ये सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज having broad bandwidth. पहिलं ॲडव्हान्टेज आहे ब्रॉड बँडविड्थ. ब्रॉड बँडविड्थ. आता बँडविड्थ काय असतं सांगतो तुम्हाला. व्हॉट इज बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे काय, तर इट इज द डिफरन्स बिटवीन लोअर अँड अप्पर फ्रिक्वेन्सी. तर कुठल्याही व्हॉइसची फ्रिक्वेन्सी असते एक म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते हर्ट्झमध्ये, तो बिग साऊंड म्हणतो आपण त्याला, क्लाउडेड साऊंड म्हणतो त्याला. ओके, आणि ज्याची फ्रिक्वेन्सी कमी असते तो सायलेंट साऊंड म्हणतो आपण. ठीक आहे, या दोन्हीतला डिफरन्सला आपण बँडविड्थ म्हणायचं. काय म्हणायचं, बँडविड्थ. ओके, आता फॉर एक्झाम्पल तर आपण एक जनरली ह्युमनचं हे आहे व्हॉईस आहे, तो 2 बँडविड्थ म्हणजे बँडविड्थ कशी असते बघा त्याची. एक असतं तुमचं 300 हर्ट्झ एक फ्रिक्वेन्सी असते, आणि दुसरी असते 3100 हर्ट्झ. एवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपला ह्युमन व्हॉईस असतो. ओके, म्हणजे तुम्ही 3000 हर्ट्झच्या खाली फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकत नाही आपण स्वतः बोलताना. ओके, आणि तुम्ही किती जरी ओरडला तरी 3100च्या वर फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकत नाही. ओके, या दोन्हीतला जो डिफरन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणतात. काय म्हणतात, बँडविड्थ. या दोन्हीतला डिफरन्स किती होतो बघा, 2800 हर्ट्झ. म्हणजे ह्युमनची बँडविड्थ किती आहे, 2800 हर्ट्झ. म्हणजे काय, तुमचा जो काय अप्लाय होणार आहे व्हॉईस ह्या 2 फ्रिक्वेन्सीजमध्ये अप्लाय होणार आहे. जर ही बँडविड्थ मोठी असेल, मॅक्सिमम असेल, तर तुमचा जो काय साऊंड ॲप्लिकेशन होणार आहे, साऊंड ट्रान्सफर होणार आहे, तो इफिशियंटली होतो. बँडविड्थ जर मोठी असेल कुठल्या तर इन्स्ट्रुमेंटची, तर मग ह्याची काय असते, बँडविड्थ मोठी असते, त्यामुळं जे सिग्नल्स असतात ते क्लिअरली म्हणजे ऑडिएबल होतं जेव्हा ते सिग्नल पास होतात त्यावेळी. बँडविड्थ बिग असल्यामुळं, समजते, बँडविड्थ त्याची जास्त असते. दॅट इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज, हॅव्हिंग ब्रॉड बँडविड्थ. पहिला ॲडव्हान्टेज आहे त्याचं. ठीक आहे, सेकंड इज हे घेणार आहे लिहून.
दॅट इज ह्युमन बँडविड्थ म्हणायला एक्झाम्पलसाठी. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल बँडविड्थ काय असते. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज. ओके, त्यानंतर दुसरा ॲडव्हान्टेज आहे इम्यून टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. इम्यून टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. आता इम्युनचा अर्थ काय होतो, ह्याचा मिनिंग आहे टू रेजिस्ट, विरोध करणे, अपोज करणे. हां, टू रेजिस्ट, त्याचा अर्थ आहे टू रेजिस्ट. इम्यून टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. आता तुम्हाला मी मगाशी क्रॉस कनेक्शनचं एक्झाम्पल दिलं होतं. तिथे काय होतात, दोन सिग्नल इंटरफरन्स होतात, दोन सिग्नलचा इंटरफरन्स होतो, त्यामुळे विचित्र काहीतरी आवाज यायला लागतो. हे बघा, ही एक वायर आहे, अशी पॅरलली वायर आहे, समजा साधी वायर आहे तिथं, आणि तुमचे रिफ्रॅक्ट होणार आहेत, सिग्नल रिफ्लॅक्ट होऊन बाहेर आले, रिफ्रॅक्ट होऊन इथून बाहेर आले, तर काय होतं, ते एकमेकात मिक्स होतात. आणि ज्यावेळी ते आउटलेटला, जिथं आउटलेट बाहेर पडणार आहे तुमचं, इमर्ज होणार आहे सिग्नल, तिथे ते मिक्स सिग्नल तुम्हाला ऐकायला येतात, ऑडिएबल होतं, त्याला इंटरफरन्स म्हणतात. ओके, तुम्ही आता ज्यावेळी रेडिओ कधी वापरला आहे, रेडिओला तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करताय. ओके, फ्रिक्वेन्सी चेंज करताना मध्ये जे ट्रान्झिशन फेज असते बघा, समजा 94.1 आहे आणि एक 96 आहे, समथिंग काय, तर दोन आहेत फ्रिक्वेन्सीला तुम्ही सेट करताय, तर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला बरोबर ऐकायला येतं तुम्हाला ते चॅनल. ओके, त्याच्यामध्ये ज्यावेळी असतं बघा ते तुमचा नॉब, त्यावेळी दोन्ही मिक्स ऐकायला येत असतं, दोन्ही सिग्नल्स तुम्हाला मिक्स, ह्याचा पण आवाज येत असतो, थोडं हे पण म्युझिक ऐकायचं असतं, ते पण ऐकायचं असतं, आणि तुम्ही ॲडजस्ट केल्यानंतर प्रॉपर म्युझिक ऐकायला येतं. म्हणजे तिथं काय होतं, तुमचा सिग्नलचे इंटरफरन्स होत असतं, दोन्ही सिग्नलचे इंटरफरन्स होत असतं आणि विचित्र आवाज ऐकू येतो, म्हणजे मिक्स आवाज ऐकायला येतो आपल्याला, त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. आता इथं काय होतं, ही ऑप्टिकल फायबर वापरल्यामुळं सिग्नलच लॉस होत नाही, ते बरोबर इंटरनल रिफ्लेक्ट होऊन पुढं ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळं हे रेजिस्ट करतं, विरोध करतं, कशाला, इंटरफरन्स होऊ देत नाही. तुमचा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स आहे तो अवॉइड करतं, त्यामुळे तुमचे सिग्नल्स लॉस होत नाही. ठीक आहे, दॅट इज अ सेकंड ॲडव्हान्टेज. लिहून घेतलं. हां, थर्ड ॲडव्हान्टेज इज, so electrical insulator, these wires are electrical insulators. These wires are electrical insulators. इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स म्हणजे काय, समजा ही वायर जर तुमच्या दुसऱ्या इलेक्ट्रिकल वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ते इन्सुलेट करतं, त्याचा जो काय इलेक्ट्रिक फ्लो आहे, करंट फ्लो, चार्ज फ्लो होऊ देत नाही आतमध्ये, इन्सुलेट करतं त्याला. ओके, सो दीज वायर्स आर इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. सो फोर्थ इज थेफ्ट प्रिव्हेन्शन. थेफ्ट प्रिव्हेन्शन म्हणजे काय इथं काय वायर चोरी होत नाही, आतले सिग्नल चोरी होतात. ओके, हां, म्हणजे थेफ्ट प्रिव्हेन्शन म्हणजे एक्झॅक्टली होतं काय, तुम्हाला सायबर क्राईम्समध्ये काय होतात, लोक इन्फॉर्मेशन चोरतात, दुसऱ्याच्या लॅपटॉपमधली, दुसऱ्याच्या ह्याच्यामधली, त्या टाईपचे जे काय हे होतात, सिग्नल लॉस न झाल्यामुळे ते थेफ्ट होत नाही. ओके, काही वेळा कोड्स चोरले जातात. ओके, तर त्या टाईपचं थेफ्ट प्रिव्हेन्शन होतं बाय युझिंग, सिग्नलच लॉस होत नसल्यामुळं तुमच्या काही इन्फॉर्मेशन लीक होत नाही, त्यामुळे थेफ्ट प्रिव्हेन्शन होतं. त्याचा फिजिकली अर्थ घेऊ नका, चोरी रोखते, त्याचे सिग्नलची चोरी रोखते ते. ओके, ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ आहे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन किंवा प्रोटेक्ट सिक्युरिटी इन्फॉर्मेशन. म्हणजे जे हॅकिंग वगैरे होतं, सिग्नल्स हॅक वगैरे, ते जनरली अवॉइड होतं. सिक्युरिटी इन्फॉर्मेशन, टू प्रोटेक्ट सिक्युरिटी इन्फॉर्मेशन. ओके, हे जनरली वायर्स कुठं वापरतात, तुमच्या टेलिकम्युनिकेशनमध्ये वापरतात हे वायर्स. टेलिकम्युनिकेशन, मोबाईल्समध्ये,
इंटरनेट बँडविड्थमध्ये, इंटरनेट वायरिंगमध्ये ह्या टाईपच्या ऑप्टिकल फायबर्स वापरतात. क्लिअर? हा ॲप्लिकेशन संपतो इथं. पुढचं ॲप्लिकेशन आहे, पुढचा एक सिम्पल ॲप्लिकेशन आणि काय तुमच्या बुकमध्ये, ते जनरली 2 कधी विचारले नाहीत आजपर्यंत एक्झामला, विचारले जात नाहीत, सिम्पल आहेत ते. एक आहे पहिलं त्यातला प्रिझम बायनोक्युलर्स. प्रिझम बायनोक्युलर्स, तो लिहा हेडिंग, प्रिझम बायनोक्युलर्स. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर, त्यातला प्रिझम बायनोक्युलर. बायनोक्युलर बघितलं तुम्ही कुठं? बायनोक्युलर माहिती आहे तुम्हाला काय असतं बायनोक्युलर? वॉरच्या कुठल्या मूवी बघितल्यात का? त्यात बायनोक्युलर असतात बघा, दुर्बीण. हां, ते बायनोक्युलर्स. तर काय असतात, त्याला 2 लेन्सेस असतात बायनोक्युलरमध्ये. नॉर्मल बायनोक्युलरमध्ये, प्रिझम नाही, नॉर्मल बायनोक्युलरमध्ये 2 लेन्सेस असतात. तर त्यामध्ये काय होतं, तुमचं ज्या रेंजमध्ये, त्याची रेंज छोटी असते, तुमच्या आय रेंज एवढंच तुम्हाला तेवढ्याच रेंजमधलं दिसतं. ओके, जेवढे रेंज, त्याचा जो काय डायमीटर आहे त्याचे लेन्सचा, तेवढ्या रेंजमध्ये नॉर्मल बायनोक्युलरमध्ये व्हिजिबल होतं. ओके, पण हे जे काय प्रिझम बायनोक्युलर आहेत ह्यामध्ये प्रिझम यूज करतात. प्रिझम, आता प्रिझम काय करतो? प्रिझम इंटरनल रिफ्रॅक्शन करतो. काय करतो? इंटरनल रिफ्रॅक्शन करतो. इंटरनल रिफ्रॅक्शन करतो म्हणजे काय करतो, त्याचा इन्सिडेंट अँगल हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असतो प्रिझमचा. त्यामध्ये प्रिझम वापरतात प्रिझम बायनोक्युलरमध्ये. तर ते वापरल्यामुळं तुमची जी काही रेंज आहे ती वाढते. ओके, रेंज आहे ती वाढते. ओके, नॉर्मल बायनोक्युलरला एक लेन्स असते, नॉर्मल लेन्स. प्रिझम बायनोक्युलरला प्रिझम असतात त्यामध्ये, की ज्यात इंटरनल रिफ्लेक्शन होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ओके, सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली. लिहा हेडिंग, प्रिझम बायनोक्युलर. सो सेकंड ॲप्लिकेशन इज प्रिझम बायनोक्युलर्स. ह्यामध्ये इथं 2 सिलेंडर्स आहेत बघा. एक सिलेंडर आहे हा. ओके, हा सिलेंडर आहे. नॉर्मल बायनोक्युलरमध्ये असे कन्स्ट्रक्शन असतं, 2 सिलेंडर्स असतात असे. ह्यामध्ये एकच, हे जे काही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे तुमच्या ह्या प्रिझम्समध्ये, ह्या दोन्ही सिलेंडर्समध्ये प्रिझम्स आहेत, त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. त्यामुळे ही जी काही रेंज आहे वायडर होणार आहे, तुमची रेंज वायडर होणार आहे. ह्याला आपण प्रिझम बायनोक्युलर म्हणतात. ह्यामध्ये हे जे काही प्रिझम असतात ते आयसोसेलस असतात, आयसोसेलस ट्रायंगलसारखे. आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल, ट्रायंगल, प्रिझम of material with critical angle
इज लेस दॅन 45 डिग्री. क्रिटिकल अँगल इज लेस दॅन 45 डिग्री. हां, इथं बघा आता ह्यात होतं एक्झॅक्टली काय. आता आयसोसेल ट्रायंगल काय असतो रे? आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल कसा असतो तो? इकडे बघा. ओके, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल आहे तो 90 डिग्री असणार आहे आणि उरलेले असतात ते 45 डिग्री असतात. काय असतात? दोन असतात ते 45 डिग्री असतात. त्याला आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. ठीक आहे. आता ह्यामध्ये असं एक अशी सिच्युएशन असते, तुमचा जो क्रिटिकल अँगल आहे ना तो 45 डिग्रीपेक्षा कमी ठेवतात. क्रिटिकल अँगल हा 45 डिग्रीपेक्षा कमी आहे. म्हणजे ज्यावेळी एखादा अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असतो त्यावेळी काय होतं? इंटरनल रिफ्लेक्शन होतं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आता हे बघा, आता हा कुठं तर ऑब्जेक्ट आहे दूर कुठं तर असा. ओके, दूर ऑब्जेक्ट आहे. तर काय होतं? हे सिग्नल्स येणार आहेत तुमचे इथं, म्हणजे लाईट रेज येणार आहेत. ओके, ते पण आपल्या नॉर्मल आईजना किंवा ओपन आईजमधनं ते पॉसिबल नसतं बघणं. ठीक आहे. तर इथं काय असते? लेन्स असते. आता लेन्सनं ती इमेज मॅग्निफाय होते. काय होतं? लेन्स मॅग्निफाय होणे म्हणजे मोठी दिसणे. ती इमेज मॅग्निफाय होणार आहे. ओके, ती मॅग्निफाईड लेन्स आहे ना, मॅग्निफाईड लेन्समधून जे लाईट रेज बाहेर येणार आहेत त्या कुठे येणार आहेत? तुमच्या आयसोसेलस ट्रायंगलमध्ये येणार आहेत, की जो प्रिझम आहे की जो आयसोसेलस ट्रायंगलच्या शेपचा आहे. आता बाळांनो इथं काय आहे? क्रिटिकल अँगल मोठा आहे म्हणजे काय होणार आहे? इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. मग जाणार तुमचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन दुसऱ्या ट्रायंगलमध्ये, दुसऱ्या प्रिझममध्ये. तिथंसुद्धा इंटरनल रिफ्लेक्शन होणार आणि बरोबर हे सिग्नल्स तुमच्या इथं तुमचा आय असणार आहे. इथं तुमच्या आईज असणार आहेत. समजा इथं आईज आहेत तुमचे, ह्युमन आईज. म्हणजे ही मॅग्निफाईड फिगर आहे, ही इंटरनल रिफ्लेक्शन होऊन इथंपर्यंत तुम्हाला दिसणार आहे ती तुमच्या आईजपर्यंत. ठीक आहे. आता ह्यामुळं काय होतं फायदा? तर तुमचा जो काय जर कितीही मोठा असू दे वायडर ऑब्जेक्ट, तो तुम्हाला टोटली व्हिजिबल होऊ शकतो. टोटल व्हिजिबल होऊ शकतो ड्यू टू धिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लक्षात आलं? बाकीचं काय नाही यामध्ये, एवढंच आहे. यामध्ये नॉर्मल बायनॅक्युलरपेक्षा एकच गोष्ट चेंज केली त्यांनी, हे तुमचे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल यूज केलेत, त्या शेपचे प्रिझम यूज केलेत आणि त्याच्यामुळं तुमचं इंटरनल रिफ्लेक्शन होतं. ओके. आणि हा जो काही क्रिटिकल अँगल आहे तो 45 डिग्रीपेक्षा जास्त ठेवला. सॉरी, क्रिटिकल अँगल 45 डिग्रीपेक्षा कमी ठेवला आहे, त्यामुळे इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे तुमचं. ठीक आहे. फिगर काढली. हां, आता याचं एक 2-3 स्टेटमेंट घ्या ह्या रिलेटेड. ड्यू टू ड्यू टू प्रिझम किंवा असं म्हणूया आपण आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल प्रिझम, ह्या आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलच्या प्रिझममुळं ओके, प्रिझम the total internal reflection total internal reflection occurs inside right angle triangle prism right angle triangle prism right angle triangle prism and capacity of binoculars
binoculars is increased. Capacity of binocular is increased. ओके, एवढं लिहिलं तरी भरपूर आहे. फिगर काढायची आणि हे त्याचं रिझन लिहायचं. ओके, आता हे रिझनमध्ये काय सांगितले, ड्यू टू आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. हे आयसोसेलस ट्रायंगलमध्ये काय होतं, द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर्स इनसाइड द राईट अँगल ट्रायंगल प्रिझम आणि कॅपॅसिटी ऑफ बायनॉक्युलर्स विल बी इन्क्रीज्ड. ओके, सो सेकंड ॲप्लिकेशन इज पेरिस्कोप. पेरिस्कोप काय असतं, तुम्ही वॉटरच्या सरफेसच्या आत आहे. ओके, तर वॉटरच्या सरफेसच्या बाहेरचं बघू शकताय, म्हणजे सरफेसवरती काय आहे हे सगळं बघू शकताय वॉटरच्या आतमध्ये जरी डीपडा असला तरी. ओके, त्यामध्ये सेम टाईपचे असे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलचे प्रिझम यूज केलेत की ज्यावरून रिफ्लेक्शन होऊन आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमधली इमेज आपल्याला व्हिजिबल होते. ओके, आता जनरली तुम्ही साधी पाईप घेतली किंवा मॅग्निफाईंग लेन्स घेतली तर आणि तुम्ही पाण्यातून वर बघितलं तर काय दिसणार आहे, तुम्हाला वरचं दिसणार आहे फक्त. पण इंटरनल रिफ्लेक्शन करायचं अशा पद्धतीनं की तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्या सरफेसवरती इकडं इकडं काय दिसू शकतं. त्याला पिनॉक्युलर्स म्हणतात त्या डिव्हाइसला. तिथं सुद्धा इंटरनल रिफ्लेक्शन यूज होतं. ठीक आहे, पुढचं हेडिंगला त्याचं पॅनॅक्युलर्स नाही सॉरी पेरिस्कोप. ॲक्च्युली पेरिस्कोप म्हणतात त्याला. पेरिस्कोप जसं आता ह्यात बघितलं तुम्ही, सेम तेच ॲप्लिकेशन आहे. एक अशी पाईप असते, ही समजा वॉटर लेवल आहे तुमची, वॉटर लेवल. आता मला ह्या सरफेसवरचा ऑब्जेक्ट बघायचा आहे, इथला ऑब्जेक्ट बघायचा. इथे या सरफेसवरती काय आहे, तुम्ही पाण्याच्या आतमध्ये बसलाय. ठीक आहे, तर इथं काय करतात, त्याची एक एल शेप पाईप असते, एल शेप पाईप. ओके, की जिथं तुमचा प्रिझम आहे, आयसोसेलस ट्रायंगल प्रिझम, इथं आणि इथं. आता ह्याचा क्रिटिकल अँगल 45 डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळं रिफ्लेक्शन होणार आहे, इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इथं तुमची आय साईट आहे, हां. आता हे लाईट रेज काय होणार आहेत, इथून टोटल इंटरनल रिफ्लेक्शन करणार आहेत, इथून करणार आहेत आणि ह्या ऑब्जेक्टवरती पडणार आहेत. तुम्हाला तो ऑब्जेक्ट फिजिबल होणार आहे, बाकी काही नाही यामध्ये. ओके, ह्याला पेरिस्कोप म्हणतात. हां, ह्याचं वर्किंग लाईट इट इज यूज्ड फॉर see the object on the surface of water, if eyesight is deeped in water. If eyesight deeped in the water. इथं काय होतं, इट इज यूज टू सी द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस. कधी बघू शकतो आपण, आय साईड जर आपली वॉटरमध्ये डीप असेल त्यावेळी. फक्त हे प्रिझम्स यूज केले तिथं. ओके, आणि इथं इंटरनल रिफ्लेक्शन होतं दोन ठिकाणी. ठीक आहे, हे काही ॲप्लिकेशन्स आहेत. यातलं जनरली फेवरेट आहे ऑप्टिकल फायबर, तेच विचारलं जातं एक्झामला. कारण हा जो काय टॉपिक आहे ना, तो CBSEला 12thला आहे. हा टॉपिक आहे तो स्टेट बोर्डला आहे, तो 11thला आहे. 12thला आहे हा रे ऑप्टिक्स. त्यामुळं बोर्डला जे 12thच्या बोर्डला CBSEला तर जनरली हे ॲप्लिकेशन्स कधी विचारले गेलेले नाहीत. विचारतात कुठले, ऑप्टिकल फायबरवरतीच क्वेश्चन असतो जनरली. हे काय साधे ॲप्लिकेशन्स आहेत, त्यात काय विचारण्यासारखं जास्त काय नाही आहे. ठीक आहे, इथं आपलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन संपतं. आता आपण जरा इक्वेशन ऑफ मिरर लेन्स बघूया. इक्वेशन म्हणजे एखाद्या मिररचं इक्वेशन कसं तयार होतं ते बघूया. ओके,
त्याला आपण मिरर इक्वेशन म्हणतो, त्याला आपण मिरर इक्वेशन म्हणतो. आता या मिरर इक्वेशनवरती तुमच्या बुकमध्ये फक्त एक स्टेटमेंट दिले, पण ते स्टेटमेंट सफिशियंट होत नाही. आपल्याला जर न्यूमरिकल सॉल्व करायचे असतील किंवा जर काही ॲडव्हान्स स्टडी करायचं असेल तर तुम्हाला तर ती मिरर इक्वेशन एक्झॅक्टली डिटेल काय हे समजून घ्यायला पाहिजे. CBSEच्या बुकमध्ये ते डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन आहे, पण आपल्या बुकमध्ये नाही आहे तेवढं. फक्त एक मिरर इक्वेशनचं सेंटेन्स आहे. आणि तुम्हाला मिरर इक्वेशन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत इमेज कशा जनरेट होतात हे कळत नाही. ठीक आहे, आपण जर मिरर इक्वेशनचं डिस्कशन करू. काय असतं मिरर इक्वेशन? ओके, तर त्याच्या आधी कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररचं मी तुम्हाला एलिमेंट सांगितले होते मागच्या लेक्चरला. काय सांगितलं होतं? कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररचे एलिमेंट्स. ओके, तर त्यामध्ये एक मी ग्लासचा स्पियर घेतला होता, तो स्पियर कट केला होता, त्यापासून लेन्सेस क्रिएट केल्या होत्या. बघितले तुम्ही? मागच्याच लेक्चरला घेतलं होतं, म्हणजे एक लेक्चरच्या आधी पूर्वीच्या लेक्चरला. त्यामध्ये सगळे एलिमेंट्स तुम्ही बघितलं आहे. कशाचे? एखाद्या कॉन्केव्हचे किंवा कॉन्व्हेक्सचे स्पियरचे एलिमेंट्स तुम्ही बघितलं आहे. ओके, आता त्या एलिमेंट्स थोडे मी रिवाईज करतो आणि तुम्हाला मिरर इक्वेशन कसं तयार होतं ते सांगतो. ठीक आहे, आता बघूया. हां, आता कॉन्केव्ह मिरर कशी असते? ही असते कॉन्केव्ह मिरर. आता मी काय सिम्पल मिरर काढतो. हां, सिम्पल मिरर मी आता प्रत्येक वेळी अशी काढणार नाही. हां, ही आहे अशी आपण तुम्ही इमॅजिन करायची. असे थिकनेस असते, त्याला नुसती एक पट्टी नसते, थिकनेस असते. ओके, तर एक कॉन्केव्ह मिरर आहे माझ्याकडं. आता कॉन्केव्ह मिररमध्ये तुम्हाला माहिती आहे हा काय असतो? प्रिन्सिपल ॲक्सिस. याला काय म्हणतात? प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिस त्यानंतर इथं जो पॉईंट असतो याला आपण म्हणतो पोल. काय म्हणतो? पोल म्हणतो. सांगितलं तुम्हाला हे? याला म्हणतात आपण पोल. ठीक आहे, या पोलपासून ही ज्या स्पियरमधून निघले, हा जो काही लेन्स आहे ज्या स्पियरमधून मी काढली आहे त्याचा जो सेंटर आहे तेवढ्याच अंतरावरती याचा सेंटर असणार, याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. काय म्हणतो? सेंटर ऑफ कर्वेचर. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ठीक आहे, तर अनेक असतो पॉईंट. काय हे असतं माझं रेडियस ऑफ कर्वेचर. ह्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ कर्वेचर. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. आणि इथून तुम्ही जर हे सर्कल कंप्लीट करू शकता, बरोबर. ह्या दोन्हीचा जर तुम्ही मिड पॉईंट घेतला, मिड पॉईंट ह्या काय करायचं? आता समजा मी याला पी नाव देतो, याला मी नाव देतो पी, आणि ह्या आहे सी पी इज द रेडियस ऑफ कर्वेचर. आता या सी आणि पीचा मी सेंटर घेतो. काय सी आणि पीचा सेंटर घेतो, तो असतो आपला फोकल पॉईंट. त्या पॉईंटला काय म्हणायचं? फोकल पॉईंट. ठीक आहे, जर त्यात तुम्ही टाकला नसेल तर टाकून घ्या. ह्याच्या बरोबर सेंटरला असतो. एफ इज द फोकल पॉईंट. मागच्या तुमच्या आर्टिकलमध्ये टाकून घ्या फोकल पॉईंट. याला म्हणतो आपण फोकल पॉईंट किंवा फोकस म्हणतो. काय म्हणतो? फोकस. एवढं लक्षात घ्या, हा फोकल पॉईंट फोकस हा सेंटर ऑफ जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे ह्याच्या बरोबर सेंटरला असतो. ओके, बरोबर सेंटरला असतो. ठीक आहे, आता हे जे काही फोकल लेंथ आहे किंवा फोकल पॉईंट आहे, आता F2P, ही F2P काय आहे? ही आहे फोकल लेंथ. ही काय आहे? फोकल लेंथ. ही फोकल लेंथ काढतात कशी? फोकल लेंथ काढतात तर दिस इज R डिवायडेड बाय 2 असणारच आहे ना. हे टोटल रेडियस असेल त्याच्यात हाफ डिस्टन्स आहे. फोकल लेंथ किती असणार आहे? R डिवायडेड बाय 2. फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर R डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हे एक जनरली तुम्हाला माहीत आहे. ओके, तर इथं इमेज मला क्रिएट करायची आहे. तर इमेज क्रिएट करतोय म्हणजे आपण काय करतोय? समजा मी एका मिररसमोर उभा आहे. तर मिररसमोर काय होते? माझी इमेज क्रिएट होते मिररमध्ये. ठीक आहे, हे झाला तुमचं सेम एक फ्लॅट मिरर. ओके, पण काही केसमध्ये असे कॉन्केव्ह शेपचे असतात. तुमच्या गाडीचा कारचा मिरर कसा असतो? कॉन्केव्ह शेपचा असतो. म्हणजे तिथं पण काय होते? मिरर जनरेट होते, पण त्या मिररच्या साईज वेगळ्या असतात. बघा, मिररच्या साईज वेगळ्या असतात.
तुम्ही ज्यावेळी ड्रायव्हिंग करताय किंवा ड्रायव्हिंग करत नसाल, जर साईडला ड्रायव्हिंग सीटच्या बसला असाल तर तुमच्या गोष्ट ऑब्झर्व होते. तुम्ही साईड मिररमध्ये बघा, साईड मिररमध्ये ते जे काही व्हेकल आहे ते लांब दिसतं आणि तुम्ही त्या फ्रंटच्या मिरर बघा, काचेच्या वर एक मिरर असते आडवी, त्या मिररमध्ये बघा ते एकदम जवळ वाटतं. ओके, ते एकदम जवळ वाटतं. म्हणजे फ्लॅट मिरर आणि कॉन्केव्ह मिररमध्ये फरक लक्षात येईल तुमच्या. लक्षात येते? तिथं कसं होतं बघा, ते लॉंग डिस्टन्सवर दिसतं आपल्याला ॲक्च्युली, पण तुम्ही जर एकदम फ्रंट मागच्या काचेतून ते येतं ना रिफ्लेक्शन लाईटचं, त्यावेळी जे फ्रंटच्या मिररमध्ये तुम्हाला जे ऑब्जेक्ट दिसते ती मोठी दिसते किंवा ते मागचं व्हेकल तुम्हाला एकदम तुमच्या कारच्या जवळ असं वाटतं. समजते? तो फरक आहे फ्लॅट आणि त्या मिरर कॉन्केव्ह मिररमधला. त्या इमेज डिफरन्स बघा कसे असतात. ओके, आता ह्या जे इमेज ज्या मिळणार आहेत त्या मिळण्यासाठी काही तर रूल्स असतात. इमेज मिळण्यासाठी रूल्स असतात. आता तुम्हाला माहीत आहे यामध्ये हा सेंटर पॉईंट आहे, हा फोकल पॉईंट आहे आणि हा पोल आहे, हा पोल आहे. ठीक आहे. आता कुठलंही मिरर आहे, माझ्याकडे एक असे तर मी मिरर ठेवले, ह्याचा कुठं तर सेंटर असेल ना, कुठं तर पुढं असेल ना सेंटर, तो इमॅजिनरी सेंटर असेल. हे सर्कल आहे याचं, ह्या मिररचं, आणि कुठं तर हवेत त्याचा सेंटर असेल. ओके, आणि त्याच्या हवेचं कुठं तर हा फोकल पॉईंट पण असेल. ओके, तर ह्या मिररमध्ये जे ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे ह्या कॉन्केव्ह मिररमध्ये, तर तो जो काय ऑब्जेक्ट आहे, तो जो काय ऑब्जेक्ट आहे तो त्या ह्या सेंटरवर आहे का फोकल पॉईंटवर आहे ह्यावरती डिपेंड करतं. काही ह्याच्यामध्ये आहे, काही ह्याच्यावरती आहे, का पोलवरती आहे, काही ह्याच्या पलीकडं आहे, ह्याच्यावरती डिपेंड करतं मला एक्झॅक्टली इमेज मिळणार कशी आहे मिररमध्ये. एक्झॅक्टली मिररमध्ये मला इमेज मिळणार कशी आहे. ठीक आहे, समजते? म्हणजे हे ह्या इलेमेंट्स जे आहेत ह्या इलेमेंटच्या रिस्पेक्टमध्ये ती इमेज एक्झॅक्टली ती ऑब्जेक्ट ठेवली आहे कुठं त्याच्याप्रमाणे मला इमेज मिळणार आहे. ओके, हे तुम्ही इमेजेस तुमच्या 9वी 10वीमध्ये काढलेत बघा. एखादा ऑब्जेक्ट सेंटरवरती आहे, एखादा ऑब्जेक्ट फोकल पॉईंटवरती आहे, एखादा ऑब्जेक्ट सेंटर आणि फोकलच्या मध्ये आहे, एखादा ऑब्जेक्ट फोकलच्या सेंटरच्या पलीकडे आहे. या काही कंडिशन्स ठेवून तुम्ही रे डायग्राम काढत होता, तुमच्या सरांनी शिकवले असतील शाळेत असताना. ओके, त्या म्हणजे त्या इमेजेस मिळतात आपल्याला, त्याचे काही तर रूल्स असतात. ते रूल्स बघूया. त्याच्या आधी आता हा जो काही कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स शेप आहे ह्याच्यामध्ये काय असतं, तर ही जनरली आपली कॉन्केव्ह असते ना, ही कॉन्केव्ह, तर ह्याच्या बाहेर कोटिंग असतं बघा, त्याच्या बाहेर कोटिंग असतं. कोटिंग म्हणजे काय असतं, पहिल्यांदा एक मर्क्युरीचा लेअर असतो आणि त्याला रेड कलर मारतात, त्याला आपण पॉलिशिंग म्हणतो. ओके, ग्लास म्हणजे काय असते, मिरर म्हणजे काय असते, ग्लासच असते, फक्त त्याच्या अपोजिट जे रिफ्लेक्टिंग साईडच्या अपोजिटचा जो पोर्शन असतो त्याला कोटिंग करतात. कोटिंग मर्क्युरी आणि ह्याचं रेड कलरचं कोटिंग करतात. तुम्ही घरात एखादा आरसा खरडून बघा, एखादी लोखंडी टोक घ्यायचं आणि जो एखादा जुना आरसा आहे ना तो असा स्क्रॅच करायचा, तर तुम्हाला परत ते ग्लासमध्ये ट्रान्सपरंट होते. कोटिंग गेलं ना परत ते ग्लास होते तयार, साधी ग्लास तयार होते. ठीक आहे, तसं आता हा जो काही कॉन्केव्ह शेप आहे, ह्या असा कॉन्केव्ह शेपच्या मिरर्समध्ये ह्याच्या ह्या साईडला हे कोटिंग असतं आणि तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस कुठं असतो, हा आत असतो रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे, म्हणजे जर तुमचे रेज येणार आहेत ते रिफ्लेक्ट होऊन कुठं तरी इकडेच जाणार आहेत. ठीक आहे, आता कॉन्व्हेक्स हे झालं कॉन्केव्हमध्ये. आता कॉन्व्हेक्समध्ये काय होतं, कॉन्व्हेक्समध्ये शेप कसा असतो कॉन्व्हेक्सचा शेप असा असतो, कॉन्व्हेक्सचा शेप असा असतो, बरोबर. आणि ह्यामध्ये तुमचं कोटिंग असतं ह्या साईडला, कॉन्व्हेक्सचं कोटिंग असतं ह्या साईडला, आणि रिफ्लेक्टिंग सरफेस कुठला होतो, हा रिफ्लेक्टिंग सरफेस होतो. हा फरक समजून घ्या कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्हमध्ये. रिफ्लेक्टिंग सरफेस होतो ह्या साईडचा आणि कोटिंग असतं बॅक साईडला. ओके, इथं रिफ्लेक्टिंग सरफेस कुठं असतो, आतल्या साईडला कॉन्केव्हमध्ये, आणि कॉन्व्हेक्समध्ये बाहेर. कॉन्केव्ह म्हणजे केव्हच्या आतमध्ये, एंटर इन टू द केव्ह, गुहा, आतमध्ये तुमचे रेज जाणार आहेत, ही बाहेर असणार आहेत, ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती असणार आहेत. समजते? हां, तर ह्याचे काही इमेजेस जे मिळवायचे आहेत आपल्याला, इमेजेस ह्या अशा ह्याच्यामध्ये लेन्सेसमध्ये त्याचे काही तर रूल्स असतात, ते रूल्स बघूया. मी काही डिटेल देत नाही, तुम्ही ते 9वी 10वी शिकलाय, फक्त तुम्हाला सांगतो रूल्स कसे असतात. ते रूल्स फॉलो केले की आपल्याला त्याच्या इमेजेस मिळतात. ठीक आहे, आता बघा काही रूल्स सांगतो, हे घेणार आहे काय गरज आहे, हे आहे तुमच्याकडे. ओके, तर रूल्स बघा त्याचे.
हां, हे रूल्स मग तर लिहून घ्या, रूल्स. ओके, रूल्स. पहिला रूल आहे, सपोज हा माझा कॉन्केव मिरर आहे, हा त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. जर अशा कॉन्केव मिररमध्ये एखादा रे, आता इमेज मिळवण्यासाठी काय असतं, पहिली गोष्ट दोन रेज लागतात, मिनिमम 2 रेज लागतात. काय सांगितले तुम्हाला मी, एका रेवरती इमेज बनत नाही, मिनिमम 2 लाईट रे लागतात. तुम्ही 3 घ्या 4 घ्या, बट मिनिमम 2 लागतात. ठीक आहे. आता हा त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा त्याचा फोकस आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस, आणि हा पोल आहे. ओके. पहिला रूल काय सांगतो, आणि इथं समजा एखादा ऑब्जेक्ट ठेवला आहे, इथे एखादा ऑब्जेक्ट ठेवला आहे, जर एखादा रे आला तर जर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, तो रिफ्लेक्ट होऊन फोकसमधून पास होतो. पहिला रूल, फोकसमधून पास होतो. समजा इकडून आला, तो इथून रिफ्लेक्ट होऊन जाणार फोकसमधून, म्हणजे आला इकडून आणि रिफ्लेक्ट होऊन परत जाताना तो फोकसमधून जातो. दॅट इज द फर्स्ट रूल. इकडून जरी आला, इथून येणार, रिफ्लेक्ट होऊन तो फोकसमधून रिटर्न जाणार. पहिला रूल समजलं. सेकंड रूल, दिस इज द फर्स्ट रूल. सेकंड रूल, समजा या सेम कॉन्केव याच्यामध्ये शेपमध्ये हा तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा फोकस आहे. तर सेकंड रूल सांगतो आपल्याला, जर उलटा आला, म्हणजे जर फोकसमधून आला रे, फोकसमधून आला, पहिल्यांदा कसा आला होता, पॅरलल आला होता प्रिन्सिपल ॲक्सिसला, आता फोकसमधून आला आहे बघा उलटा, तर रिफ्लेक्ट होऊन जाताना तो पॅरलल जाईल कशाला, प्रिन्सिपल ॲक्सिसला. समजते. म्हणजे फोकसमधून आला, स्ट्राईक झाला आणि पॅरलल ट्रॅव्हल केलं त्यानं प्रिन्सिपल ॲक्सिसला. सेकंड रूल. ओके. थर्ड रूल, समजा सेम कॉन्केव शेप, हा माझा सेंटर, हा फोकस. ओके. समजा एखादा रे सेंटरमधून आला आणि तो स्ट्राईक झाला कुठं, रिफ्लेक्टेड सरफेसवर, इंटरनल रिफ्लेक्टेड सरफेसवरती स्ट्राईक झाला, तर तो त्याच पाथनं रिटर्न जाईल. थर्ड रूल. तर समजा काय होते बघा, पहिल्या रूलमध्ये पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आला आहे, स्ट्राईक होऊन फोकसमधनं परत, तो किती पण येऊ देत, 2 3 4 किती पण येऊ देत असे, ते जाणार याच पॉईंटमधून, रिफ्लेक्ट होऊन परत जाणार. इथं पण तसे या साईडून किती पण येऊ देत, जाताना परत इथून जाणार. आता बघा इथं समजा मी अनेक घेतो इकडं, ह्या साईडला, तो इकडून आला, परत गेला रिफ्लेक्शन इकडून जरी आला तर रिटर्न जाताना जाणार फोकसमधून. पहिला रूल. समजा फोकसमधून आला तर जाताना, आता इकडून आला, समजा ह्या साईडून आला, इकडून फोकसमधून आला की जाणार रिटर्न कुठून, इकडून, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हे तुम्ही 9वी 10वी शिकलाय, पण आता आपल्याला जे मिररचं इक्वेशन बघायला तिथं हे लागणार आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. ओके. आता जर सेंटरमधून आला तर परत त्याच रिटर्न, म्हणजे ह्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे, आणि हे दोन्ही अँगल 0 असणार आहेत, त्यामुळं आलेल्या पाथनंच परत गेलं. अरे ठीक आहे. हे काही कंडिशन्स आहेत, रूल्स आहेत, हे रूल्सचे ड्रॉ करून घ्या फिगर्स. रूल्स फॉर ड्रॉ इमेज ड्रॉ करताना लागणारे हे रूल्स आहेत. रूल्स फॉर ड्रॉ इमेज. ओके. हे परत काढू का, कळते तुम्हाला, कळते ना. ही जरा कॉम्प्लिकेटेड झाली फिगर. हे फक्त लक्षात ठेवा, एका एक्झामला विचारत नाही आहेत, फक्त माहीतच हवेत म्हणून सांगितले तुम्हाला. याचे स्टेटमेंट पण काय लिहायची गरज नाही आहे. इथं स्टेटमेंट लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार, इफ लाईट रेज एंटर इन टू द मिरर while entering they are parallel to principal axis then reflected by the focus. असं लिहू शकता तुम्ही स्टेटमेंट. त्याचं काय लिहायची गरज नाही आहे, फक्त लक्षात ठेवा त्याचे रूल्स. त्याचे रूल्स लक्षात ठेवा. फिगर काढून ठेवला तुम्ही, लक्षात ठेवलं तरी चालतं. इथं असं लिहू शकता, इफ
light ray enter from focus, okay, after reflecting they travel parallelly to principal axis, असं लिहू शकता इथं. आता इथं लिहू शकताय if ray enter through center, okay, after striking on the surface they bounce back same line किंवा same return same path, they bounce back same path, असं. हे 3 रूल आहेत. झालं का? हां, आता मिरर इक्वेशन बघूया आपण. मिरर इक्वेशन मिरर इक्वेशन बुकमध्ये फक्त एका लाईनमध्ये सांगितलं आहे ते मिरर इक्वेशन, पण दे आर नॉट सफिशियंट. तुम्हाला ते फक्त सफिशियंट नाही आहे मिरर इक्वेशन एका लाईनमध्ये असणं, तर ते आपल्याला डिराईव्ह करून बघायला पाहिजे. मी एकदा ते डिराईव्ह केलं तर तुम्हाला एवढे काही प्रॉब्लेम येणार नाही. मिरर इक्वेशन, ओके. तर मिरर इक्वेशन काय सांगतं, तर हे पहिल्यांदा इक्वेशन मी लिहितो. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, हे असं मिरर इक्वेशन. आता यामध्ये एफ असतं फोकल लेंथ, एफ असतं फोकल लेंथ, ठीक आहे. व्ही असतं इमेज डिस्टन्स, व्ही असतं इमेज डिस्टन्स, व्ही असतं इमेज डिस्टन्स, यू असतं ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स. जसं की एक बघा इथं एक्झाम्पल आहे, घेतो मी. इथं समजा हा माझा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा फोकस आहे आणि हा पोल आहे, ओके, पोल आहे. तर इथं माझा ऑब्जेक्ट आहे सेंटरवरती हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. आता फोकल लेंथ म्हणजे काय, ह्या आता बघा सांगतो, कुठलेही डिस्टन्स आपण मेजर करताना मी तुम्हाला मागे साइन कन्व्हेन्शनच्या वेळी सांगितले पोलपासून मेजर करायचे. कसे? पोलपासून मेजर करायचे, ठीक आहे. कुठलेही डिस्टन्स घ्या, राईट हँड साईडला घ्या किंवा लेफ्ट हँड साईडला घ्या, पोलमधूनच मेजर करायचे. आता हे डिस्टन्स असतं, हे असतं तुमचं फोकल डिस्टन्स, म्हणजे पोलपासून फोकल पॉईंटपर्यंत असलेलं डिस्टन्स, त्याला फोकल डिस्टन्स म्हणतात. आणि ते फोकल डिस्टन्स कशानं मेजर करतात, एफनं डिनोट करतात. आता इथे येताना ते मायनस येईल, कारण ते उलट्या साईडला आपण मेजर करावं, हे साइन कन्व्हेन्शन प्रमाणे ते मायनस येईल. पण हे डिस्टन्स काय असतं एवढं समजून घ्या, पोलपासून फोकल पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स, ह्याला आपण म्हणतात फोकल लेंथ. त्यानंतर असते इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स म्हणजे काय, आता तुम्ही इमेज जनरली हे करता, इमेज तुम्हाला समजा कुठंतरी इथे मिळाली, तुम्हाला माहिती आहे ना, ते असं पॅरलल घ्यायचं, इथून पाठवायचं. तुम्हाला एक इथं कुठंतरी इमेज मिळाली, समजा इथून पोलपासूनचं इमेजपर्यंतचं डिस्टन्स, याला म्हणतो आपण इमेज डिस्टन्स, ते डिनोट करतात व्ही. आता ह्या केसमध्ये मायनस व्ही होईल, कारण आपण ह्या साईडला मेजर करतो, ओके. म्हणजे डिस्टन्सेस सांगालो आहे तुम्हाला, आपण ते डिटेल बघणार आहे परत. आता त्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्टपासूनचं पोलपर्यंतचं डिस्टन्स, हा असतो माझा ऑब्जेक्ट डिस्टन्स यू, ओके. आणि ह्याच्यामधून हे मिररचं इक्वेशन बनतं 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, ओके. आता आपण मिरर इक्वेशन डिराईव्ह करूया. काय असतं एक्झॅक्टली मिरर इक्वेशन, वाजली किती बघा, ओके. जेवढं होईल तेवढं डिराईव्ह करूया, बाकी 15 मिनटात काय होईल असं वाटत नाही, थोडंसं टाईम एक्सटेंड करू आपण, ठीक आहे. आता एक मिरर घेतोय मी इथं, ही फिगर व्यवस्थित समजून घ्या जरा. एक अशी मिरर आहे माझ्याकडं, ठीक आहे. आणि हा त्याचा सेंटर आहे, ला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रिन्सिपल ॲक्सिस. एक कुठलंही मी एक काय करतो, एक इमेज मिळवतो, यामध्ये एक इमेज मला मिळवायची आहे ह्याच्यावरून, लेन्सवरून, ठीक आहे. आता इथं काय असतं, इथं आहे माझा सेंटर, समजा हा माझा आहे सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर हा आहे फोकस, ओके. आता माझ्याकडं एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट इथं बी पॉईंटवर ठेवला आहे बघा,
हा बी पॉईंटवर एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. म्हणजे कुठे गेला आहे, सेंटर पॉईंटच्या इकडं ठेवला आहे ऑब्जेक्ट. सेंटर पॉईंटच्या सेंटर ऑफ कर्वेचरच्या इकडं ऑब्जेक्ट तो ठेवला आहे. ओके. आता मी काय करतो, ह्याला 3 रे ह्यातून बाहेर काढतो, 3 लाईट रे. आपल्याला काय इमेज मिळवायची असेल तर मिनिमम किती रे लागतात, 2 रे लागतात. मी इथं 3 रे इमॅजिन करतो. काय करतो, 3 रे इमॅजिन करतो. आता पहिला रे आहे बघा ऑब्जेक्टचा, हा इथून पहिला रे गेला आहे, जाईल कुठं स्ट्राईक होईल, मिररवरती स्ट्राईक होईल. आता कॉन्केव्ह आहे त्यामुळे तुमची रिफ्लेक्टिंग सरफेस कुठं असणार आहे, आतमध्ये असणार आहे. ओके. आता हा माझा बाहेरचा सरफेस. ओके. तुम्हाला माहिती आहे रूल काय सांगतो, ज्यावेळी एखादा रे पॅरलली स्ट्राईक झाला सरफेसवरती, तो रिफ्लेक्ट होऊन कुठून जातो, फोकसमधून पास होतो. कुठून पास होतो, फोकसमधून पास होतो. हा माझा पहिला रे. ठीक आहे, पहिला रे आला आणि तो फोकसमधून पास झाला. आता मी दुसरा रे घेतोय. दुसरा रे जातो माझा सेंटरमधून. दुसरा रे जातो माझा वेगळ्या कलरमध्ये घेतो. दुसरा रे जातो सेंटरमधून, असं मी इमॅजिन करतो. इथून जातो, सेंटरमधून जातो आणि रिफ्लेक्टिंग सरफेसला ट्राय करतो. जर सेंटरमधून गेला तर काय होतं, त्याच पाथनं परत येतो. म्हणजे इकडून चालला आहे आणि त्याच पाथनं रिटर्न रिफ्लेक्ट होऊन परत येणार आहे. त्या केसमध्ये तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स 0 असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 0 असतो, जर एखादा रे सेंटरमधून पास झाला तर. ठीक आहे. हा फर्स्ट रे झाला, हा सेकंड रे झाला. आता मी थर्ड रे घेतोय. थर्ड रे काय करतो मी, डिरेक्टली पोलवरती. आता हा माझा ॲक्च्युली पोल आहे. आता थर्ड रेला मी वेगळा कलर वापरतो, तुमच्या लक्षात येईल. ओके. थर्ड रे आहे हा, आता मी ग्रीन कलर वापरतो थर्ड रेसाठी. डिरेक्टली पोलवरती आला, समजा कशावरती आला, पोलवरती आला. म्हणजे पहिला रे पॅरलल आला, स्ट्राईक झाला, रिटर्न गेला. दुसरा रे सेंटरमधून गेला, परत रिटर्न आला. आता हा गेला आहे म्हणजे रिटर्न तर येणार आहे, इमेज आहे म्हटल्यावर. लेन्सवर धडकला म्हटलं परत तर येणार आहे. ओके. म्हणजे हा माझा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. हा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. क्लिअर. मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडंट काय असतं, सेम असतं. मग त्याच अँगल ऑफ रिफ्लेक्शननं तो परत येणार आहे. म्हणजे हा अँगल काय माझा झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे स्ट्राईक झाला आणि रिफ्लेक्ट होऊन परत आला. ओके. आता एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल, हे बघा, हे माझा हे समजा हा ऑब्जेक्ट आहे, तो AB आहे. AB ऑब्जेक्टचं नाव आहे AB. काय पण ऑब्जेक्ट असू शकतो, तो AB आहे. यातनं 3 रे आले आणि ते कुठं रिफ्लेक्ट झालेत बघा, समजून घ्या. पहिला आहे तो रेड कलरमध्ये, तो रिफ्लेक्ट आला आहे, फोकसमधून गेला आहे. दुसरा आहे सेंटरमधून गेला आहे, परत आला आहे. तिसरा आहे पोलवरून रिफ्लेक्ट होऊन परत आला आहे. आणि ते एका कॉमन पॉईंटवरती इंटरसेक्ट झाले. ते इंटरसेक्ट कुठं झालेत, तिन्ही रे इथे इंटरसेक्ट झाले. आता ज्यावेळी रे इंटरसेक्ट होतात ती असते आपली इमेज. म्हणजे हा ऑब्जेक्ट, त्याची इमेज मला कुठं मिळेल, इथे मिळेल बघा. रूल काय आहे, तुम्ही 9वीत शिकलाय, जिथं तुमचे रिफ्लेक्टेड रे इंटरसेक्ट होतात ती असते तुमची त्या ऑब्जेक्टची इमेज. म्हणजे हा ए असेल तर हा माझा असेल A' आणि B'. म्हणजे AB', ही ABची मिरर मला कुठं मिळाली, इमेज AB' मध्ये उलटी मिळाली. कारण इथं B आहे, ह्याच्या इकडे A असणार आहे, म्हणजे उलटी झाली ना, इन्व्हर्टेड झाली. समजते, लक्षात आलं तुमच्या फिगर कशा तयार झाली आहे. हां, एवढं काढून घ्या, व्यवस्थित काढून घ्या. हे मी एक एक्झाम्पल घेतलं आहे. तुम्ही अशी इमेज वेगवेगळ्या बनवू शकताय. तुम्ही इव्हन बनवलेत पण 9वीत का 10वीत होतं ते लाईट टॉपिक का, तिथं तुम्ही बनवलेत पण. ऑब्जेक्ट आता हा बियॉन्ड C आहे, काही वेळा C आणि Fच्या मध्ये असतो, काही वेळा Fमध्ये असतो. अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये तुम्ही ह्या इमेजेस मिळवलेत. आता हे मी का घेतलं एक एक्झाम्पल, मला ही फिगर ड्रॉ करायची, हे प्रूव्ह करायचं आहे, त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलं. ओके. ह्या केसमध्ये तुमचा जो काय ऑब्जेक्ट आहे तो Cच्या पलीकडे आहे इकडं, असं एक मी हे केलं आहे, एक्झाम्पल घेतले. आता इथं बघा, मी एक इथं ट्रायंगल कन्सिडर करतो, राईट अँगल ट्रायंगल. कुठला राईट अँगल ट्रायंगल, ABP. एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो. इथं बघा A to B to P.
ओके, समजते, आलं लक्षात काय कुठला अँगल घेतला आहे. आता दुसरा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो, ए डॅश बी डॅश आणि पी, ए डॅश आणि बी डॅश आणि पी. ओके, आता हे दोन अँगल सिमिलर आहेत, हे दोन अँगल सिमिलर आहेत. आता हे सिमिलर ट्रायंगल काय असतात? सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, समजा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे काय असतं, ते साईजनं सिमिलर असायला पाहिजे असं काय नाही आहे, ते फक्त व्हिज्युअली ते सिमिलर पाहिजे. म्हणजे समजा हा ए बी सी आहे, ए बी सी ट्रायंगल आहे, हे सिमिलर ट्रायंगलचं थोडंसं रिवाईज करतो, तुम्हाला मॅथ्समध्ये शिकलाय तुम्ही काय. किंवा हा ए डॅश बी डॅश सी आहे, समजा आपण ए डॅश बी डॅश आहे, हे दिसायला सिमिलर दिसतात पण त्याच्या लेंथ सिमिलर नाही आहेत. म्हणजे याचे ए सी आणि ए डॅश सी डॅश सेम नाही आहे, वेगवेगळ्या लेंथचे आहेत काय, बट ते सिमिलर आहेत. का सिमिलर आहेत? कारण ते एका पॅरलल ह्याच्यावरती दिसतात बघा दिसताना. ओके, जर मी याचे रेशो घेतले, रेशो म्हणजे कसे, आता समजा ए बी टू ए बी डॅश काय, ए डॅश बी डॅश, आता ह्या लेंथचा आणि ह्या लेंथचा रेशो घेतला तर तो एक्झॅक्टली इक्वल असतो बी सी टू बी डॅश सी डॅश. ह्याला म्हणतात सिमिलर अँगल, ह्याला काय म्हणतात? सिमिलर अँगल, सिमिलर ट्रायंगल, सॉरी सिमिलर ट्रायंगल. ह्या कन्सेप्टला काय म्हणतात? सिमिलर ट्रायंगल कन्सेप्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही जर हे रेशो घेतले ए बी डॅश इज इक्वल टू बी सी डॅश असतं सिमिलर ट्रायंगलमध्ये. ते लेंथ वाईज किंवा हाईट वाईज सेम नाही आहेत, बट दे आर सिमिलर, कारण का ते दोन सेम दिसतात म्हणून. आणि ह्याचे जर तुम्ही रेशोज घेतले लेंथचे तर ते सेम असतं, अशा टाईपचे रेशोज. आता इथं सुद्धा मी तुम्हाला जे दोन ट्रायंगल सांगितले ए बी आणि पी, ओके, आणि दुसरा आहे ए डॅश बी डॅश पी डॅश, हे सुद्धा सिमिलर आहेत. काय आहेत बघा, एका ते कॉमन लाईनवरती आहेत पहिली गोष्ट, आणि ते अपोजिट आहेत. ह्याची हाईट आहे ह्याच्या हाईटला अपोजिट आहे, आणि ते एका कॉमन लाईनवरती आहेत, कॉमन ॲक्सिसवरती आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आहेत ना ते दोन्ही ट्रायंगल. त्यामुळे काय आहेत ते सिमिलर ट्रायंगल आहेत. काय आहेत? सिमिलर ट्रायंगल. म्हणजे आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये मला सिमिलॅरिटी रूल वापरायचा आहे. सिमिलॅरिटी रूल जसा मी तिथं वापरला होता ह्या ट्रायंगलमध्ये तसा इथं मी वापरणार आहे. सिमिलॅरिटी ट्रायंगल रूल वापरायचा मला. ठीक आहे, आता काय म्हणतो मी बघा पुढं, इथं म्हणायचं आपल्याला इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल ए डॅश बी डॅश पी. जो कुठला ट्रायंगल बघा, ए डॅश बी डॅश पी, ओके, ए डॅश बी डॅश पी, हे काय आहेत? सिमिलर ट्रायंगल आहेत. काय आहेत? सिमिलर ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल. मी आता काय करतो, ह्यांच्या लेंथचा रेशो घेतो, ह्याच्या लेंथचा रेशो घेतो. म्हणजे काय बघा, पहिल्यांदा ए बी घेतो डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश घेतो. हे बघा, ए बी डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश. हे मी जरा 2 मिनटं लक्ष द्या, मी तर सेपरेट काढतो बघा. ट्रायंगल, एक ट्रायंगल इकडं आहे असा, हा आहे माझा ए बी पी काय, आणि दुसरा आहे तो ना, तो इथं आहे बघा असा, ए डॅश बी डॅश पी. ओके, हे दोन म्हणजे सेपरेट काढले मी फिगरमधून. तर मी आता ह्याचा रेशो घालो ए बी डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश, ए डॅश बी डॅश, ए बी डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश, पहिला रेशो घेतला. ओके, दुसरा रेशो घ्यायचा आहे मला काय, दुसरा रेशो ए बी, त्यानंतर ए बी पी, पी बी, आता हा घेऊया पी बी, म्हणजे कुठला, पी बी डिवायडेड बाय पी बी डॅश. ओके, हा घ्यायचा आहे पी बी डिवायडेड बाय पी बी डॅश. पी बी कुठला बघा, हा पी बी, इथून एवढा ह्या पूर्ण लेनचा पी बी डिवायडेड बाय ह्या एवढ्या ट्रायंगल पुरता पी बी डॅश, ह्याचा रेशो घेतो. ओके, ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1, ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 1, ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, आता हा माझा पहिला ट्रायंगल झाला. आणखीन एक यामध्ये 2 ट्रायंगल आहेत काय. आता ए बी सी बघा, आता कुठे ए बी आणि सी, हा एक ट्रायंगल बघा ए बी सी आहे का, ए बी सी. आणि एक दुसरा ट्रायंगल आहे ए डॅश बी डॅश सी, हा एवढा आहे बघा. आहेत का 2 ट्रायंगल. ओके, आता इथं सुद्धा मला सिमिलॅरिटीचा वापरायचा आहे, सिमिलॅरिटीचा रेशो घ्यायचा आहे. ओके, आता असं म्हणतो इन ट्रायंगल ए बी सी
and triangle A dash B dash C, these are also similar angle, these are also similar triangle, these are also similar triangle. ओके, सिमिलर ट्रायंगल. ओके, तो आता इथं पण परत रेशो तोच घेतो, ए बी डिवायडेड बाय ए बी डॅश इज इक्वल टू, आता पुढचा सी बी डिवायडेड बाय सी बी डॅश, सी बी डिवायडेड बाय सी बी डॅश. आलं लक्षात काय कसं घेतलं हे बघा. ए बी पहिल्यांदा ए बी डिवायडेड बाय ए बी डॅश आणि सी बी डिवायडेड बाय सी बी डॅश, दोन ट्रायंगलमध्ये रेशो घेतले. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके, आता काय करायचं, आता हे तुमच्या ह्या इक्वेशनमध्ये बघा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये तुमचे लेफ्ट हँड साईड सेम आहेत, लेफ्ट हँड साईड सेम आहेत. आता मी जर इक्वेशन समजा इक्वेट केली तर माझे राईट हँड साईड काय असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, म्हणून म्हणतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, ओके 1 and 2, पी बी डिवायडेड बाय पी बी डॅश इज इक्वल टू सी बी डिवायडेड बाय सी बी डॅश. आता इथं बघा तुम्ही, हे जे काय सी बी डिस्टन्स आहे ना, सी बी डिस्टन्स, सी बी जी डिस्टन्स आहे म्हणजे हे डिस्टन्स बघा, सी बी डिस्टन्स. हे सी बी डिस्टन्स म्हणजे काय आहे, काय ह्या टोटल पी बीमधून, टोटल पी बीमधून ज्यावेळी मी पी सी वजा करेन त्यावेळी मला काय मिळेल, सी बी मिळेल. ओके, हे बघा, हे टोटल पी बी डिस्टन्स आहे, त्याच्यामधून हे एवढं डिस्टन्स मी वजा केलं, उरलं काय, सी बी. ओके, म्हणजे हे कसं आलं, हे थोडंसं लिहितो मी इथं, तर पी बी मायनस पी सी, पी बी मायनस पी सी. ओके, आता सी बी डॅश, हे जे सी बी डॅश आहे, हे जे आहे हे कसं आहे बघा, तर ह्या टोटल पी सीमधून मी काय वजा करणार आहे, पी सीमधून पी बी डॅश वजा करणार आहे, पी सीमधून पी बी डॅश वजा करणार आहे, मला काय मिळेल, सी बी डॅश. ओके, पी सीमधून पी बी डॅश वजा करतो, मला मिळेल पी बी डॅश. हा बी सी डॅश मिळेल. ओके, तर हे इक्वेशन माझं मॉडिफाईड झालं, पी बी डॅश, हे एक मॉडिफाईड इक्वेशन झालं. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या, कशातून काय वजा केले. ओके, आता बघा इथं हे पी बी काय बाळानो, पी बी, पी बी ही आहे पी पासूनचं डिस्टन्स, इमेजचं डिस्टन्स आहे का, इमेज कुठं आहे, ॲक्च्युअल इमेज इथं आहे, या बी वरती ठेवली आहे. आणि जर तुम्ही पी पासून हे डिस्टन्स बोललं तर इमेज डिस्टन्स असतं. इमेज डिस्टन्स म्हणजे काय माझं, व्ही, म्हणजे मी पी बीच्या ऐवजी काय लिहू शकतो, व्ही लिहू शकतो. ओके, आणि मी हे बघा साईन कन्व्हेन्शनप्रमाणे मी कसं मेजर करावलं आहे, लेफ्ट हँड साईडला मेजर करावलं आहे, आणि तुमच्या इन्सिडेंट रेच्या अपोजिट डिरेक्शनला मी मोजत चाललो आहे. इन्सिडेंट रे कुठं आहे, ह्या डिरेक्शनला, तुम्ही मोजत कुठे याला आहे, उलट्या डिरेक्शनला, आणि पोलच्या डावीकडे मोजायला आहे, म्हणजे काय होणार, मायनस, व्हॅल्यू काय येणार, मायनस, व्हॅल्यू काय येणार, मायनस, पी बी झालं. ओके, आता पी बी डॅश बघूया आपण. हां, हे पी बी डॅश काय आहे बघा, कुठं आहे, पी बी डॅश हे इमेज डिस्टन्स आहे बघा, इमेज डिस्टन्स. इमेज कुठं बनले आहे, इथं बनले, आणि हे पोलपासूनचं इमेज डिस्टन्स आहे. आपण ते कुठून कुठं मोजतोय, लेफ्ट साईडला मोजतोय, ह्या साईडला, म्हणजे काय घेणार, मायनस. इमेज डिस्टन्स काय असतं आपलं, यू, म्हणजे येणार हे मायनस यू, मायनस यू येणार. ओके, ठीक आहे. आता पुढं बघा, आता तुम्हाला माहिती आहे पी बी काय असतं, अगेन पी बी मायनस व्ही आहे, आत्ताच बघितला मी. पी बी म्हणजे डिस्टन्स आहे ते ऑब्जेक्टचं आहे ह्याच्यामधलं, तर मायनस व्ही येणार, मायनस पी सी काय बघूया आता, पी सी, पी सी कुठं आहे बघा, पी सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. पी पासनं सी पर्यंत डिस्टन्स म्हणजे आर असतं, आर रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. आणि ते कसं मेजर करणार आपण, मायनस, हे म्हणजे पूर्वीचं मायनस, मायनस डिवायडेड बाय, ओके. आता पी सी, पी सी अगेन काय आपलं, मायनस आर आहे,
PC मायनरचा आहे. आता PB डॅश काय आहे बघा. PB डॅश म्हणजे कुठला आहे बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स. अगेन काय आहे म्हणतो आपण त्याला इमेज डिस्टन्स मायनस यू. म्हणजे काय येणार मायनस यू. पूर्वीचं मायनस आणि ते मेजर केलेलं साइन कन्व्हेन्शनचं मायनस, डबल मायनस आलं ते. काय हां सॉरी व्ही हे मी ऑब्जेक्ट डिस्टन्स घेतलं, व्ही नाही. ओके मायनस व्ही. ओके कुठं म्हटलास, हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे आपला. PB ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. इथं व्हीच घेतली की, आता व्ही घेतलं ना मी. हे आर आहे ना, हे PB काय माझं, PB आपलं हे इमेज डिस्टन्स आहे PB. ओके हे बरोबर आहे. PB डॅश बघा, PB डॅश हे काय इमेज डिस्टन्स, बरोबर आहे की. इमेज डिस्टन्स आपण कशात घेतो, व्ही मधनं घेतो, बरोबर. मायनस व्ही. ओके आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स यू येणार, बरोबर. मायनस यू अपॉन व्ही. ओके हां आता इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता हे इक्वेशन पण थोडंसं मॉडिफाईड करूया. ओके हां ओके ठीक आहे. आता हे थोडं इरेज करू, ही साईड इरेज करतो, किंवा हे असू दे आपल्याला लागेल. ही साईड इरेज, हे वरचं झालं ना तुमचं, ही वरची साईड इरेज करतो. आता हे इक्वेशन कसं मिळेल बघा आपल्याला. हे मायनस कॅन्सल होऊन जाईल. आता राहिली तर यू अपॉन व्ही इज इक्वल टू, ओके मायनस यू प्लस आर डिवायडेड बाय मायनस आर प्लस व्ही. ओके आता बघा इथं आणखीन एक गोष्ट आहे. आर काय असतं बाळांनो, आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर असतं. आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर. ओके आणि हे एफ आहे. ह्या एफला मी डबल केलं तर काय होतं, आर होईल ना, कारण सेंटरच्या निम्मे एफ असतो. ह्याला एफला मी डबल केलं तर काय होईल, मला आर मिळेल. तर मला एक ॲडजस्टमेंट करायची आहे. ह्या आरला मी काय येणार, आर ऐवजी 2F लिहिणार आहे, कारण आर नथिंग बट द 2F. एफ काय असतं, आर डिवायडेड बाय 2, म्हणजेच आर इज इक्वल टू 2F. मी थोडीशी ॲडजस्टमेंट करतो इथं. आरच्या ठिकाणी मी लिहितो 2F. हे बघा फोकल लेंथ काय असते, रेडियसच्या हाफ असते. फोकल लेंथ काय असते, रेडियसच्या हाफ असते. तर मी आर इज इक्वल टू 2F असं केलं. मी आरच्या ठिकाणी लिहिणार 2F, आरच्या ठिकाणी लिहिणार 2F. ओके जिथे जिथं आर आहे तिथं. आता यू डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू मायनस 2F प्लस आर, सॉरी इथे येणार नाही, यू मायनस यू प्लस 2F डिवायडेड बाय मायनस 2F प्लस व्ही. दिस इज द नेक्स्ट स्टेप. ओके आता याचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके यू इंटू मायनस 2F प्लस व्ही इज इक्वल टू व्ही इंटू मायनस यू प्लस 2F. क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके आता काय करूया, मल्टिप्लाय करूयात. मायनस 2UF ओके प्लस UV इज इक्वल टू मायनस VU प्लस 2VF प्लस 2VF. ओके आता हे 2ला आहे ना, 2ला तिकडं पाठवतो आणि UVला इकडं पाठवतो. म्हणजे इथं UV प्लस इकडे येताना VU होईल, ते प्लस होईल. ओके इज इक्वल टू 2VF ओके 2VF प्लस 2
व्ही हां टू हा इकडे आल्यानंतर प्लस 2UF प्लस 2VF ओके 2VF ओके. आता बघा UV प्लस UV म्हणजे सेमच आहे ते 2UV होईलच 2UV होईल ओके 2UV होईल आणि इथून काय करतो 2 कॉमन घेतो UF प्लस VF 2 कॉमन घेतो क्लिअर. आता 2 कॅन्सल होईल दोन्ही साईडून. आता काय राहिलं UV इज इक्वल टू UF प्लस VF ओके. आता काय करूया आता हे काहीतरी इक्वेशन मला मिळाले. सो डिवाइड above equation divide above equation by UVF. आता above equation ला आपण UVF न डिवाइड करायचं आहे. डिवाइड above equation by UVF ओके. आता बघा ह्या टर्मला मी UVF न डिवाइड करणार UVF. आता डिवाइड केलं तर दोन्ही साईडला करायला पाहिजे ना इक्वेशनच्या दोन्ही साईडला करायला पाहिजे. आता इथं डिवाइड केलं तर ते सेपरेट होईल प्लस होऊन समजते. एक स्टेप मिस करतोय मी जागा नाही आपल्याकडे. VF डिवायडेड बाय UVF प्लस VF डिवायडेड बाय UVF ओके. मी डिवाइड केलं बोथ साईडला इक्वेशनच्या ठीक आहे. आता बघा आता इथलं U कॅन्सल होईल V कॅन्सल होईल ओके. आता इथून U कॅन्सल होईल F कॅन्सल होईल इथून F कॅन्सल होईल आणि V कॅन्सल होईल ओके. तर राहिलं काय इथं काय राहिलं बघा 1/F इज इक्वल टू इथं काय राहिलं 1/V प्लस इथं काय राहिलं 1/U. दिस इज माय मिरर इक्वेशन ओके ठीक आहे. आता तुम्हाला मिरर इक्वेशन लक्षात आलं. आता तुम्हाला यावरचे न्यूमरिकल सॉल्व करायला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे. आता डायरेक्ट आपली भेट बुधवारी.